दाणे जात्यामध्ये नाही दाणे तरी भीमाय वढायची डोळ्यामध्ये नाही पाणी तरी भीमाय रडायची तरी भीमाय रडायची. कितीतरी जणांना अनुभव आला असेल. काल परवा येताना 4 दिवसापूर्वी येताना चाललास बाबा लवकर चाललास, दिवाळी आहे, एवढा मोठा सण आहे, आई 10 वेळा डोक्यावरून हात फिरवते, मध्येच ती डोळ्यात पाणी आणत असते, जाऊ नये असं वाटत असतं, पण नोकरीचा भाग आहे, आपल्याला मात्र यावंच लागतं. त्यामुळे त्याच प्रसंगातून आपण सगळे आलेले आहोत. पुढे आई काय म्हणते बघा. पोरांना द्यायची ती एकच भाकर, आपण उपाशी रायाची मातर, आपण उपाशी रायाची मातर. हाती घेऊन सुईन दोरा, हाती घेऊन सुईन दोरा, कित्येक मान जोडायची. डोळ्यामध्ये पाणी नाही तरी भीमाय रडायची, तरी भीमाय रडायची. प्रत्येकाचे आईवडील आपल्याला शिकवण्यासाठी धडपडत असतात, कष्ट करतात, काम करतात, म्हणून आज आपण इथे बसलेले आहोत. तुम्ही सगळे, मी, आपण सगळे त्याचा एक भाग आहोत. माईची ही धडपड कशासाठी असते? शिकुनी सौरुनी मोठा हो बाप्पा मोठा हो, ज्ञानाच्या पायरीला ज्ञानाच्या मंदिरी, तू पायरीचा गोटा हो, ज्ञानाच्या मंदिरी तू पायरीचा गोटा हो. माझ्या काळ्या शारपाटीवर, माझ्या काळ्या शारपाटीवर या अक्षर रेषा वढायची. डोळ्यामध्ये पाणी नाही तरी भीमा